नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमधल्या अत्यंत गंभीर आणि अशांत परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचा अरुण जेटलींचा आरोप. देशांतर्गत सुरक्षेविषयी संयमानं आणि जबाबदारीनं बोलण्याचा व्यंकय्या नायडूंचा काँग्रेसला सल्ला. सर्वसामान्यांना अर्थार्जनाचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील असल्याची सुरेश प्रभू यांची ग्वाही. जनतेत राष्ट्रप्रेम जागवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेची यशस्वी सांगता. राज्यासाठी राखीव साठ्यातून केंद्र सरकारनं खुली केली 45,000 मेट्रिक टन तूर डाळ. तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी स्फोटात 50 ठार 94 जखमी. इसिसवर संशय. जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि बिहार उत्तर प्रदेशात पुराचं थैमान. गंगेसह गंडक आणि शरयू नद्यांनीही ओलांडली धोक्याची पातळी. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. काश्मीरमधली सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून तिथल्या अशांततेला पाकिस्तानच पूर्णपणे जबाबदार आहे असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. आझादी के 70 साल या कार्यक्रमांतर्गत ते जम्मूमध्ये एका सभेत बोलत होते. 1947च्या फाळणीपासून भारताविरुद्ध युद्ध करून अनेक प्रकारे त्रास देऊनही पाकिस्तानचं इप्सित साध्य होत नसल्यामुळे त्या देशानं आता दहशतवादाचा मार्ग स्वीकारलाय असं ते म्हणाले. काश्मीरमध्ये पाकिस्तान, फुटीरतावादी आणि दहशतवादी गट तसंच धर्मांध शक्तींची अभद्र युती झाली आहे. काश्मीरमध्ये सध्या दगडफेक करणारे आंदोलक हे सत्याग्रही नसून दंगलखोर आहेत. 10 पोलीस असलेल्या एखाद्या चौकीवर 2,000 लोक दगडफेक करतात तेव्हा तो पूर्वनियोजित हल्लाच असतो. पण काही लोकांना मात्र हे कळत नाही. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांची गय करणार नाही आणि देशाची एकात्मता आणि अखंडता भंगू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. जम्मू काश्मीरच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 गोष्टींना प्राधान्य द्यायचं ठरवलंय. पहिली गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांशी कोणतीही तडजोड न करणं. दुसरी गोष्ट नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या 60 वर्षात विकासापासून आणि सुरक्षिततेपासून दूर ठेवण्यात आलेल्या काश्मीरला या दुरवस्थेतून बाहेर काढणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जम्मू हे भाजपाचं महत्त्वाचं केंद्र असल्यानं त्याकडे विशेष लक्ष पुरवणं. सध्याच्या दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधातल्या लढाईत जम्मू काश्मीरच्या जनतेने सरकारला साथ देऊन देशाबरोबर राहावं असं आवाहन त्यांनी केलं. बंगळुरूमध्ये 4 दिवसांपूर्वी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशविरोधी आणि लष्करविरोधी घोषणा देण्यात आल्या. ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून राष्ट्रप्रेमी लोकांवर कारवाई आणि दहशतवाद्यांचं समर्थन ही कर्नाटक सरकारची भूमिका साफ चुकीची असल्याचं केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी म्हटलंय. ते आज बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या संघटनेवर भारतात बंदी घालावी अशी मागणी काश्मीरी हिंदू कल्चरल वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष R.K. मट्टू यांनी केली. अशा प्रकारच्या घोषणा देणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असंही ते म्हणाले. काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा कांगावा अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था करत असते. पण तिथं दहशतवाद्यांनी वर्षानुवर्ष हिंसाचाराचं जे थैमान घातलंय त्याबद्दल मात्र ही संस्था काहीच बोलत नाही. खरं तर दहशतवादी कारवायांवर त्यांनी अहवाल प्रसिद्ध करणं आवश्यक आहे असंही मट्टू म्हणाले. दरम्यान अशा तऱ्हेच्या आक्षेपार्ह घोषणांना उच्चार स्वातंत्र्याचा दर्जा देणं चुकीचं असून कर्नाटक सरकार याबाबतीत गलिच्छ राजकारण खेळत आहे अशी टीका केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जम्मूत एका कार्यक्रमात बोलताना केली. जम्मू काश्मीरमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलाय. काँग्रेस जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचं राजकारण करत असल्याचं दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं. काँग्रेसनं फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिलं आणि आता अशा शक्तींना सहानुभूती देण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप नायडू यांनी केला. पाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल परस्पर विरोधी विधानं करून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी बोलताना काँग्रेसनं संयम आणि प्रगल्भता दाखवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना आर्थिक पाठबळ पुरवून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्याची जगभरातून प्रशंसा होत असल्याचं नायडू यांनी सांगितलं.
रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना अर्थार्जनाच्या संधी मिळण्यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना केल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरी इथं दिली। मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात रेल्वे संशोधन केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते। रेल्वे संशोधन केंद्राच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे विकसित तंत्रज्ञानाचा एकत्रित परिणाम भविष्यातल्या बदलत्या गरजा भागवण्यासाठी होऊन सर्वसामान्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणं रेल्वे मंत्रालयाला शक्य होणार आहे। शिक्षण क्षेत्रात ज्ञाननिर्मिती आणि औद्योगिक क्षेत्राच्या गरजा यांचा योग्य समन्वय साधून सर्वसामान्यांसाठी अर्थार्जनाचे मार्ग उपलब्ध व्हावेत या दृष्टीनं रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न चालू आहेत। त्यासाठी शैक्षणिक औद्योगिक क्षेत्र आणि शासन यांनी एकत्रित काम करावं असं सांगून या हेतूनं रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना केल्याचं प्रभू यांनी सांगितलं। रेल्वे संशोधन केंद्र सुरू केलं त्यामधून अनेक ज्या रेल्वेच्या समस्या आहेत, रेल्वेला ज्या गोष्टी पुढच्या काळामध्ये ज्ञानाची तंत्रज्ञानाची आवश्यकता अशावर अभ्यास केला जाईल आणि लवकरच या विद्यापीठातून निर्माण होणाऱ्या मुलांना देखील नवीन नवीन ज्ञान कसं मिळेल यासाठी एक अतिशय चांगल्या तऱ्हेचे आपण करणार आहोत। कोकण रेल्वेने टनेल टेक्नॉलॉजीवर आम्ही गोव्याला जॉर्ज फर्नांडिस टेक्नॉलॉजी म्हणून चालू केलं। एक स्किल डेव्हलपमेंटसाठी लोकांना कौशल्य विकासासाठी चांगलं व्हावं म्हणून रामकृष्ण हेगडेंच्या नावाने आपण चालू केलं। लवकरच कोकणातल्या सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल देखील आपण स्वातंत्र्य सैनिकांचं कार्य आणि योगदान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं। देशात सुरू असलेल्या 70 साल आझादी के याद करो कुर्बानी या सप्ताहांतर्गत देशातल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येत आहे। रत्नागिरीतल्या लोकमान्य टिळक स्मारकाला प्रभू यांनी आज भेट देऊन आदरांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते। स्वातंत्र्याच्या 70चा हा सप्ताह केवळ साजरा न करता या महान नेत्यांचे विकासविषयक विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याची जबाबदारी घ्या असंही प्रभू म्हणाले। त्यानंतर त्यांनी सावरकरांना ठेवण्यात आलेल्या कारागृहातल्या कोठीला आणि खेड तालुक्यातल्या आयनी मेटे इथल्या अनंत कान्हे स्मारकाला भेट दिली। भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास आता पुन्हा लिहिण्याची वेळ आली आहे असं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितलं। आझादी के 70 साल याद करो कुर्बानी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात भगूर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला हंसराज अहीर आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। भगूर हे गाव राष्ट्रप्रेमींसाठी मोठं ऊर्जास्रोत असल्याचंही अहीर म्हणाले। भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचं कार्य, त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। यावेळी भगूरमधल्या 20 स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा आणि भारतीय लष्करातल्या 50 माजी अधिकारी आणि सैनिकांचा सत्कार करण्यात आला। स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। या स्फूर्तिदायी इतिहासाची माहिती नवीन पिढीला व्हावी आणि तरुणांना स्फुरण यावं या हेतूनं आझादी के 70 साल याद करो कुर्बानी या उपक्रमाचं आयोजन केलं असं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं। या कार्यक्रमानिमित्त धुळे इथं भाजपातर्फे मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ करताना ते आज बोलत होते। भाजप सरकारनं 2 वर्षात भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक सरकार दिलं असून समाजातल्या सर्व घटकांचा विकास येत्या काळात होईल असं ते म्हणाले। लातूर लोकसभा मतदारसंघातल्या तिरंगा यात्रेचा समारोप निलंगा तालुक्यातल्या अन्सरवाडा इथं आज भाजपचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। लातूर जिल्ह्यात तिरंगा यात्रेचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। स्वातंत्र्याची 70 चालू असताना जनतेत राष्ट्रभावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलं। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गुरगप्पा खुमसे आणि वीरपत्नी लक्ष्मीबाई राजे यांचा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात आली। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ज्योत प्रज्वलित करून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली। शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या यात्रेत मोठ्या संख्येनं युवक वर्ग सहभागी झाला होता। केंद्र सरकारनं बफर स्टॉकमधून महाराष्ट्रासाठी 45,000 मेट्रिक टन तूर डाळ उपलब्ध करून दिल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं एका मॉलमध्ये कमी दरानं तूर डाळ विक्री करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करताना ते आज बोलत होते।
केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेला तूर डाळीचा हा साठा शिधापत्रिकाधारकांना 95 रुपये किलो दराने विकण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. साठेबाजांविरोधात सरकार कारवाई करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 11 परियोजनांमुळे महाराष्ट्राची रेल्वेची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जाईल. त्याचप्रमाणे रेल्वेद्वारे प्रवासी आणि मालाच्या वाहतुकीकडे रेल्वे प्रशासनाचं अधिक लक्ष असल्याचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरच्या नवीन प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ आणि विकलांगांसाठी स्वच्छतागृहाचं उद्घाटन सिन्हा यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला नवीन तिकीट खिडकी तसंच प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. संगणक, मोबाईल हे आजच्या पिढीचे परवलीचे शब्द. अगदी विद्यार्थी दशेपासूनच या दोन्हींचा सराईतपणे वापर केला जातो. नेमकी हीच बाब हेरून विद्यार्थी आणि शिक्षकांमधली तंत्रज्ञानातली दरी भरून काढण्यासाठी सोलापूरमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या तंत्रस्नेही शिक्षकानं 3D स्वरूपात पुस्तकाची निर्मिती केली आहे. ई लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूम ही मक्तेदारी आता केवळ शहरातल्या नामांकित शाळांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. ई तंत्रज्ञानाचा वापर आता गावांमधल्या अगदी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही होऊ लागला आहे. आजकालची मुलं टेक्नोसॅव्ही असतात. संगणकाप्रमाणेच मोबाईलवरही त्यांची बोटं सराईतपणे फिरतात. या दोन्ही उपकरणांचा वापर हसत खेळत सोप्या पद्धतीनं शिकण्यासाठी करता आला तर मुलांना अभ्यासाचं ओझं वाटणार नाही. शिवाय शिक्षकांनाही पारंपरिक शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड देत अध्यापन करता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची उत्पन्न व्हावी म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक रणजित सिंह डिसले यांनी गेल्या वर्षी इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मोबाईल ॲपचा वापर करून तंत्रस्नेही पुस्तकं तयार केली. त्यांचा हा प्रकल्प माढा तालुक्यातल्या 301 शाळांमध्ये राबवला गेला. राज्य शासनानं या प्रकल्पाची दखल घेत या वर्षीची 6वीची बालभारतीची पुस्तकं QR कोड स्वरूपात छापली आहेत. मायक्रोसॉफ्टनंही त्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना या वर्षीचा इनोव्हेटिव्ह एज्युकेटर हा पुरस्कार जाहीर केला आहे. सरकारी शाळेतल्या शिक्षकाची जागतिक पातळीवर झालेली नोंद ही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय बाब म्हणता येईल. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रणजित सिंह डिसले आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला अभिनंदन. मायक्रोसॉफ्ट तर्फे दिला जाणारा हा इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल धन्यवाद सर. हा पुरस्कार नेमका देतानाचे निकष काय लावतो मायक्रोसॉफ्ट? या पुरस्कारासाठी मुख्यत्वे 2 निकष पाळले जातात. सर्वात पहिला निकष आहे शिक्षकांनी केलेली प्रोफेशनल डेव्हलपमेंट. युनेस्कोच्या ICT फ्रेमवर्कवर आधारित मायक्रोसॉफ्टने 46 कोर्सेस तयार केलेले आहेत आणि या कोर्सेसचे शिक्षकांनी किती प्रमाणात कोर्सेस ते पूर्ण केले यावर त्या शिक्षकाचं मूल्यमापन केलं जातं. आणि दुसरा महत्त्वाचा निकष आहे या तंत्रज्ञानाचा दैनंदिन वर्गाध्यापनामध्ये वापर करून मुलांमध्ये कितपत शैक्षणिक प्रगती झाली या 2 महत्त्वाच्या निकषांवर हे पुरस्कार दिले जातात. तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्या प्रकल्पाबद्दल आता मी QR कोडेड टेक्स्टबुक हा प्रोजेक्ट सादर केला होता. काय आहे ती QR कोडेड टेक्स्टबुक? तर मी माझ्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पानावरती असे QR कोड्स चिकटवलेले आहेत आणि या QR कोडमध्ये काय आहे तर त्या पुस्तकाचा त्या पानावरचा आशय डिजिटल स्वरूपामध्ये मी त्या QR कोड्समध्ये मांडलेला आहे. आपल्या हातातला मोबाईल या कोड्समध्ये धरला की त्या पुस्तकातला आशय, जसे की कविता असेल तर ती कविता ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, धडा असेल तर त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो. असा हा माझा QR कोडेड टेक्स्टबुक डिफायनिंग डिजिटल कोशंट हा प्रोजेक्ट मी मायक्रोसॉफ्टला सादर केला होता. मुलांच्या मोबाईल वापरण्यावर आपण बंदी आणायच्या गोष्टी बोलतो, मोबाईल त्याचं नुकसान करतात असं बोलतो आणि हा जर QR कोडचा वापर मोबाईलनं केला तर हाच मोबाईल अभ्यासात परिवर्तित होईल आणि पालकांना उत्सुकता वाटेल की हा मोबाईल दिलेला बरा. मुळात ही कल्पना सुचली कशी? ही कल्पना सुचण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ज्याने एप्रिल 2015 राज्याचे शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची एक मीटिंग कॉल केली होती
आणि या मीटिंगमध्ये राज्याचं तंत्रस्नेही धोरण आणि शिक्षकांची वाटचाल कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काही टार्गेट शिक्षकांना दिले होते आणि हे टार्गेट्स पूर्ण करण्याच्या प्रयत्नातच मला ह्या QR कोडेड टेक्स्टबुकचा शोध लागला. आणि मुलांना जसं की तुम्ही आता उल्लेख केला की मोबाईल हा एक शैक्षणिक साधन होऊ शकतं आणि याच प्रेरणेतून मी हे QR कोडेड टेक्स्टबुक तयार केलेलं आहे. हा QR कोड हे तर तुमच्या कौतुकाचा विषय, अभिनंदनाला पात्र आहात तुम्ही. या आधी असे काय काय प्रयोग केलेत? यापूर्वी मी साधारणतः 7 वर्ष कालावधीची माझी सेवा झालेली आहे. याच्यामध्ये मला केंद्र सरकारकडून 12 शैक्षणिक पेटंट्स मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये व्हिडिओस्कोप जो आपण शाळेमध्ये प्रोजेक्टर वापरतो तर तो अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी विजेवरती प्रोजेक्टर मी तयार केला आहे, ज्याला व्हिडिओस्कोप आपण म्हणतो. त्यानंतर बॉडी पेरियर, जब पार्ट्स ऑफ बॉडी मुलांना सांगतो. त्यानंतर लाइटनिंग लॅडर आहे, मुलांना सबसिडीच्या माध्यमातून खेळ आणि त्याच्यात माध्यमातून शिक्षण असा देणारा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर काही ॲप्सची मी निर्मिती केलेली आहे आणि मुलांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक विकास करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहतो. हा QR कोड तुम्ही आणल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याची काही उदाहरणं सांगता येतील किंवा तो कसा फायदा करून घेतात मुलं सांगता? मुळात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मुलं मोबाईलवरती केवळ गेम्स खेळतात हा जो काही पालकांचा समज होता, हा समज दूर झालाय असं या QR कोड्समुळे माझ्या लक्षात आलंय की QR कोड्स आणि मोबाईल आज काय झालंय की मुलं तुमच्या हातातला मोबाईल घेऊन पुस्तकावरती धरतायत आणि त्या पुस्तकातला व्हिडिओ पाहण्यामागे ते लागलेले आहेत. ऑनलाईन प्रश्नपत्रिका ते सोडवत आहेत. म्हणजे केवळ गेम्स खेळण्याचं वेळ त्यांचा आता शैक्षणिक साधन म्हणून मोबाईलला वापरण्याकडे कन्वर्ट झालेला आहे. हा सर्वात मोठा फायदा पालकांच्या आणि मुलांच्या दृष्टिकोनातून आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मोबाईल वापरायला उत्सुक असतात. मी शिक्षकांबद्दल विचारतो, शिक्षकांना याचा उपयोग कसा झाला? हां, शिक्षकांना सर्वात महत्त्वाचा फायदा असा झाला की शिक्षकांमध्ये या QR कोडेड टेक्स्टबुकमध्ये आत्मविश्वास वाढायला लागला की शिक्षक पूर्वी निगेटिव्ह अप्रोचमध्ये होते. जसे की माझ्या शाळेमध्ये संगणक नाही आहेत, माझ्या शाळेमध्ये लाईट नाही आहे, मी काय करू? मात्र मोबाईल हा माझं एक खूप मोठं शैक्षणिक साधन असू शकतं. हा मोठा सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास या शिक्षकांना मिळाला. यामुळे असं मला वाटतं. अगदी छोटंसंच उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षकांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून सोलापूरचे नांदेडचे सुनील आळूकर यांनी zpgurji.com ही वेबसाईट तयार केली. असे खूप सारे इनिशिएटिव्ह या QR कोडेड प्रोजेक्टच्या माध्यमातून समोर आलेले आहेत आणि हा त्याचा खूप मोठा फायदा आहे असं मला वाटतं. मायक्रोसॉफ्ट जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला देत आहे तेव्हा तुम्ही त्यांचे सदस्य व्हाल आता आणि एक मोठा व्यासपीठ तुम्हाला मिळेल, याचं त्याबद्दल काय कसं पाहताय त्याच्याकडे? मुळात शिक्षकांना, जिल्हा परिषद शाळेमधल्या शिक्षकांना असं व्यासपीठ निर्माण व्हायला हवं, तसे प्लॅटफॉर्मवरती शिक्षकांना जाण्याची संधी निर्माण व्हायला हवी. मायक्रोसॉफ्टने ही संधी दिलेली आहे. अगदी अशीच संधी सरकारने देखील शिक्षकांसाठी निर्माण करायला हव्यात असं मला वाटतं. शिक्षकांचा कॅपॅसिटी बिल्डअप व्हायला हवं, त्यांचा ट्रेनिंगमध्ये अशा प्रोफेशनल डेव्हलपमेंटच्या वारंवार संधी त्यांना देण्यात यायला हव्यात आणि असे प्लॅटफॉर्म्स जगभरातील शिक्षकांची कोलॅबरेशन करण्याची मला संधी मिळणार आहे आणि परस्परांच्या सहकार्यातून क्षमतावृत्ती, कोलॅबरेटिव्ह एफर्ट्सनी कॅपॅसिटी बिल्डअप करण्याचा जो काही मायक्रोसॉफ्टचा प्रयत्न आहे, हा प्रयत्न माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना लाभदायक ठरेल असं मला वाटतं. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पुढे घेऊन जाणारी तुमच्यासारखी मंडळी आहेत, यांची विचारांची देवाणघेवाण आता सुरू होणार आहे या प्लॅटफॉर्मवरून. आपल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये याचा उपयोग कसा करता येईल? हां, शैक्षणिक धोरणाची आपण जवळपास 30 वर्षानंतर आराखडा तयार करतो आहोत आणि पुढच्या भविष्यातल्या समस्यांना एक तोंड देऊ शकेल असे नागरिक आम्हाला घडवायचे असतील तर 2 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपल्याला शैक्षणिक धोरणामध्ये लक्ष देता येईल आणि ती 2 महत्त्वाची क्षेत्र आहेत. पहिलं म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण, ज्याच्यामध्ये इन सर्व्हिस ट्रेनिंग, सेवापूर्व आणि सेवांतर्गत या ट्रेनिंगमध्ये आपल्याला ICTचा वापर करण्यास खूप मोठा वाव आहे असं मला वाटतं आणि हा जर आपण इम्प्लिमेंटेशन केलं तर मला वाटतं आपण शैक्षणिक धोरणाचा एक वेगळ्या अँगलने विचार करू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पालकांची जागरूकता. ICTच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांना जर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आपण जागरूक केलं तर पालकांच्या माध्यमातून बालकांचा विकास करता येऊ शकतो असं मला वाटतं. तुम्ही एक टोक आहात की 7 वर्षामध्ये एवढं तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळेच ते तुमच्यामध्ये आवड होती. नवीन पिढीचे तुम्ही प्रतिनिधी आहात. माझ्या डोळ्यासमोर तो शिक्षक आहे जो 15 वर्ष सर्व्हिस झालेला, 20 वर्ष सर्व्हिस झालेला, त्याला अँड्रॉइड फोन वापरताना सुद्धा दडपण येतं. ही दरी कशी भरून काढणार? ही दरी भरून काढण्याचे प्रयत्न सन 2015 पासून सुरू झाले आहेत.
PSM प्रोग्राम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, हा प्रोग्राम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. या अंतर्गत आता शिक्षकांना प्रशिक्षण, ट्रेनिंग ऑन डिमांड ही कन्सेप्ट सरकारने स्वीकारलेली आहे. आणि तुम्हाला सांगायला देखील मला आनंद वाटतो की राज्यातील तब्बल 35,000 शिक्षकांनी आम्हाला तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्यात यावं, प्रशिक्षण देण्यात यावं अशी मागणी नोंदवलेली आहे. ही घटना काय दर्शवते तर शिक्षकांना आता स्वतःला बदलायचं आहे आणि तशी त्यांची ती इच्छा आहे आणि त्या दृष्टीने शिक्षक तयार झालेले आहेत. मला वाटतं तंत्रज्ञानाचा आणि शिक्षकांनी दिलेला हा प्रतिसाद, या गोष्टींकडे आपण सकारात्मक पाहायला हवं. सर, तुमच्यासारखे अधिकाधिक शिक्षक तयार होणं ही काळाची गरज आहे. तरच ही दरी, मी मगाशी जी म्हणाली दरी कमी करायचा जो काय सरकारचा प्रयत्न आहे त्याला बळकटी मिळणार आहे. तुमच्या या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि या मुलाखतीबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. वळूया इतर बातम्यांकडे. तुर्कीमधल्या गाझिएंटेप या शहरात लग्नाच्या समारंभात झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात किमान 50 जण ठार तर 94 जण जखमी झालेत. लग्नाच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट झाल्याचं शहराचे गव्हर्नर अली एर्लिकाया यांनी सांगितलं. हा हल्ला इसिसने घडवून आणल्याची शक्यता तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी वर्तवली आहे. जम्मू काश्मीरच्या तंगधार भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. हे 3ही दहशतवादी 2 दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. शोध मोहीम अद्यापही चालू आहे. अखिल भारतीय मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ बाबासाहेब गोपले यांचं आज मुंबईत अल्प आजारानं निधन झालं. गोपले यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि सामाजिक चळवळीमुळे राज्यात अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती व्हायला मदत झाली. गोपले यांचा पार्थिव देह उद्या सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मानखुर्द इथल्या साठेनगर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गोपले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बातमी ऑलिम्पिकची. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईलमध्ये पात्रता फेरीतच पराभूत झाल्यानं आजच्या शेवटच्या दिवशी पदक मिळेल ही भारतीयांची आशा फोल ठरली. मंगोलियाच्या गॅन्जोरिजन मंडाखंडरनं योगेश्वरचा 3-0 असा धक्कादायक पराभव केला. योगेश्वरचा हा प्रतिस्पर्धीही उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानं भारताच्या कांस्य पदकाच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या. बँकॉक इथं झालेल्या रोबोकॉन स्पर्धेत भारताला बेस्ट डिझायनर अवॉर्ड मिळाले. मात्र भारत अंतिम फेरीत विजयी होऊ शकला नाही. मलेशिया आणि चीन यांच्यात झालेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत मलेशियानं विजेतेपद मिळवलं. चीनला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बिहार आणि उत्तर प्रदेशात पूर परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. पाटणा इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीवरच्या 2 शरयू या नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, सरण, मुंगे आणि भागलपूर जिल्ह्यात पुरानं नव्या भागांना वेढा दिलाय. उत्तर प्रदेशात गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं 12हून अधिक जिल्हे पुराच्या वेढ्यात सापडलेत. शेजारच्या राज्यांमध्येही मुसळधार पाऊस होत असल्यानं उत्तर प्रदेशातल्या पूर्वेकडचे जिल्हे आणि बुंदेलखंड भागात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अलाहाबाद आणि वाराणसी इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून गेल्या 24 तासात आणखी 20 गावांना पुराचा फटका बसलाय. विविध भागातल्या 135 गावांना पुराच्या पाण्यानं वेढलं असल्याची माहिती अलाहाबाद जिल्हा प्रशासनानं दिली आहे. सुमारे 7,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 26 अंश सेल्सिअस. नागपूर 33 आणि 22. पुणे 29 आणि 22. औरंगाबाद 30 आणि 21. नाशिक 25 आणि 22. कोल्हापूर 26 आणि 22. रत्नागिरी 30 आणि 25. सोलापूर 34 आणि 21.
आणि अमरावती कमाल 29, किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. काश्मीरमधल्या अत्यंत गंभीर आणि अशांत परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचा अरुण जेटलींचा आरोप. देशांतर्गत सुरक्षेविषयी संयमाने आणि जबाबदारीने बोलण्याचा व्यंकय्या नायडूंचा काँग्रेसला सल्ला. सर्वसामान्यांना अर्थार्जनाचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील असल्याची सुरेश प्रभू यांची ग्वाही. जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेची यशस्वी सांगता. राज्यासाठी राखीव साठ्यातून केंद्र सरकारनं खुरी केली 45,000 मेट्रिक टन तूर डाळ. तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी स्फोटात 50 ठार, 94 जखमी, इसिसवर संशय. जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि बिहार आणि उत्तर प्रदेशात पुराचं थैमान, गंगेसह गंडक आणि शरयू नद्यांनाही ओलांडली धोक्याची पातळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.